नमस्कार. आज आपण जात समजून घेताना गौतम बुद्ध ते आंबेडकर आणि त्या पलीकडे या पुस्तकाविषयी जाणून घेऊयात. गेल ऑम्वेट यांनी हे पुस्तक इंग्लिशमध्ये लिहिलं. त्याचं नाव होतं अंडरस्टँडिंग कास्ट फ्रॉम गौतम बुद्धा टू आंबेडकर अँड बियॉन्ड. त्याच पुस्तकाचं हे मराठी भाषांतर आहे. याचा अनुवाद केलाय प्रमोद मुजुमदार यांनी. मधुश्री पब्लिकेशनने हे पुस्तक छापलंय. याची एकूण पाने आहेत 152 आणि किंमत आहे ₹250. मुखपृष्ठाच्या मागच्याच बाजूला या पुस्तकाच्या लेखिकेविषयी माहिती दिली आहे. गेल ऑम्वेट यांचा जन्म 1941 साली अमेरिकेत झाला. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून त्यांनी सोशल सायन्स या विषयामध्ये MA आणि PhD केली. इसवी सन 1978 साली त्या भारतात आल्या आणि त्यांनी इथलं नागरिकत्व स्वीकारलं. भारतात राहून त्यांनी महात्मा फुले, आंबेडकर, मार्क्सवाद अशा डाव्या विचारसरणीच्या लोकांचा अभ्यास केला. या संपूर्ण पुस्तकात त्यांनी भारतातल्या 5000 वर्षापासून चालत आलेल्या जाती व्यवस्थेचा परिणाम कसा झाला राजकारणावरती त्याविषयी त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पान क्रमांक 22 वर असं लिहिलंय, आज बहुतेक पुरातत्व शास्त्रज्ञांना असा संशय आहे की ही संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती नष्ट होण्यासाठी मुख्यतः आर्य जबाबदार आहेत. आर्यांनी रचलेल्या अनेक सुरुवातीच्या कवितांमध्ये, वेदांमध्ये सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाचे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने वर्णन केल्याचे स्पष्टपणे दिसते. पावसाचा राजा इंद्र यांनी मोठ्या प्रमाणात पाणी सोडून ही शहरी संस्कृती नष्ट केली याचे कौतुकाने वर्णन करण्यात आले आहे. बौद्ध धर्म आणि जैन धर्म त्याचप्रमाणे चार्वाकाची भौतिकवादी परंपरा सुद्धा तितकेच जुने धर्म आहेत. बौद्ध धर्म आणि जैन धर्माचा संबंध सुद्धा मोहेंजोदडो संस्कृतीच्या वारशाशी दाखवता येतो. बुद्ध आणि महावीर हे दोघे या परंपरेचे अखेरचे मार्गदर्शक आहेत. आज आपल्याला माहीत असलेली ब्राह्मणी हिंदू धर्म म्हणजे त्या कालखंडात निर्माण झालेल्या भारतीय उपखंडातील अनेक वैविध्यपूर्ण संस्कृतीचा परंपरांपैकी ठामपणे आकाराला आलेली एक परंपरा होय. इसवी सनाच्या 6व्या ते 10व्या शतकात या ब्राह्मण्यवादी परंपरेने येथील अनेक स्थानिक परंपरा आपल्यात शोषून घेऊन आपल्या परंपरेचे राजकीय आणि सामाजिक वर्चस्व प्रस्थापित केले. पान क्रमांक 23 वर असं लिहिलंय, अनेक स्थानिक देव आणि देवता अतिशय लोकप्रिय होत्या. तसेच याच कालखंडात भक्ती परंपरेचा उदय झाला दिसतो. काही वेळेस अशा भक्ती परंपरा अवैदिक देवाभोवती तयार झाल्या. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील विठ्ठल हा देव. या भक्ती परंपरांनी जातीय उतरंड आणि ब्राह्मणांच्या वर्चस्वाविरुद्ध बंड केले. अशा अनेक भक्ती परंपरांमधून पुढील काळात हिंदू नसलेल्या अशा स्वरूपाच्या धार्मिक परंपरा निर्माण झाल्याचे दिसते. उदाहरणार्थ शीख धर्म परंपरा, वीरशैव परंपरा इत्यादी. पान क्रमांक 34 वर असं लिहिलंय, बौद्ध धर्म ठामपणे जातीविरोधी होता. बौद्ध धर्माने जात केवळ नाकारली नाही तर बौद्ध वाङ्मयात त्या त्या काळातील चांडाळ म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या अस्पृश्य लोकांच्या सामाजिक सहभागाचे महत्त्व वारंवार अधोरेखित केले आहे. एकंदरीत पाहता बुद्धवादाने सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याच्या क्षेत्रात ब्राह्मण्यवादाशी मोठ्या प्रमाणात संघर्ष केला. या संघर्षामधून बुद्धवादाने अस्पृश्यांना महत्त्वाचे स्थान मिळवून दिले होते. बौद्ध साहित्यात अस्पृश्यांचे चित्रण बौद्ध धर्माचे सच्चे अनुयायी असे केले गेले नसले तरी त्यांना नक्कीच धार्मिक आध्यात्मिक प्रतिष्ठा देण्यात आली होती. पान क्रमांक 40 वरती 12व्या शतकात जो लिंगायत चळवळ जी उभी राहिली त्याबद्दल माहिती दिली आहे. या चळवळीची स्थापना उत्तर कर्नाटकातील बसवण्णा यांनी केली. बसवण्णा हे स्वतः ब्राह्मण होते
आणि कल्याण राजवटीत मंत्री होते. परंतु बसवांनी ब्राह्मणत्वाची खूण असलेले जानवे आणि पौरोहित्याचे अधिकार हे सर्व नाकारले. त्यांनी शुद्ध स्वरूपातील शैववाद लोकांना शिकवला. बसवांनांच्या शैववादी मांडणीत त्यांनी गळ्यात धारण केलेले पवित्र लिंग आणि त्या पवित्र लिंगाची भक्ती याला महत्त्व दिले. लिंगायत पंथाची देवळे नव्हती, त्याऐवजी या पंथाची मुक्त विचारविनिमय करण्याची केंद्रे होती. शैव पंथामध्ये फिरते राहण्याला महत्त्व होते. पान क्रमांक 41 वर लिहिलंय, वीरशैव पंथात ही भूमिका किती आग्रहपूर्वक पाळली जात होती याचे उत्तम उदाहरण सांगता येईल. ते म्हणजे बसवण्ण यांनी आपल्या पंथातील एका दलित सदस्याच्या मुलाचे लग्न एका ब्राह्मण सदस्याच्या मुलीशी लावले होते. बसवांना स्वतः जरी मंत्री असले तरी त्यांची ही कृती कल्याण राज्यात स्वीकारली गेली नाही. बसवांच्या पंथातील या लग्नामुळे प्रस्थापितांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. वधूवरांच्या पालकांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. एवढेच नव्हे तर या घटनेवरून कल्याण राज्यात नागरी युद्ध भडकले आणि लिंगायत पंथाच्या नागरिकांना राज्याबाहेर हाकलून देण्यात आले. लिंगायत पंथ क्षीण होत गेला. पान क्रमांक 49 वर महात्मा फुलेंनी त्यांच्या लेखामध्ये असं लिहिलेलं की विष्णूचे विविध अवतार म्हणजे भारतावरील आर्यांच्या आक्रमणाचे टप्पे असून या कथांमध्ये वर्णन केलेले राक्षस म्हणजे येथील जनतेचे नायक होते असं मानले. फुले यांच्या विश्लेषणात बळीराजा हा मध्यवर्ती होता. फुले यांनी नव्याने अर्थ लावलेल्या पुराणात बळीराजा हा महाराष्ट्रातील मूळ राजा होता. तो अतिशय उदार होता. त्याने आदर्श जातीमुक्त समाज व्यवस्था असलेले संपन्न राज्य निर्माण केले. या प्रदेशातील खंडोबा, ज्योतिबा, नायकोबा इत्यादी सारे स्थानिक देव म्हणजे बळीराजाचे अधिकारी होते असे विश्लेषण फुल्यांनी मांडले. आर्यांनी येथील जनतेची कशी फसवणूक केली आणि येथील राज्य जिंकून घेतले याचे प्रतिबिंब म्हणजे ही बळीराजाची कथा होय असे फुले यांनी मांडले. या उपखंडावर झालेल्या अनेक आक्रमणांपैकी आर्यांचे आक्रमण हे पहिले होते. मुस्लिम आणि ब्रिटिशांनी केलेली आक्रमणे ही या उपखंडावरील अन्य 2 मोठी आक्रमणे होत. परंतु आर्यांनी केलेली आक्रमणे ही अन्य दोन्ही आक्रमणांपेक्षा अधिक मोठी होती. पान क्रमांक 51 वरती असं लिहिलंय, फुल्यांनी महाराष्ट्राच्या वैचारिक प्रवाहाचे उद्गाते मानले जाते. ते केवळ त्यांच्या जातीविरोधी भूमिकेमुळे नाही. फुले यांनी शेतकरी, स्त्रिया आणि ग्रामीण पर्यावरणीय चळवळी या विषयांवर केलेल्या मूलभूत मांडणीमुळे त्यांना महाराष्ट्राच्या वैचारिक प्रवाहाचे उद्गाते मानले जाते. फुले यांच्या काळातील अन्य सर्व सामाजिक सुधारकांनी आणि पुरोगामी विचारवंतांनी स्त्रियांविषयी घेतलेल्या भूमिकांपेक्षा फुले यांनी स्त्रियांविषयी घेतलेली भूमिका ही अत्यंत योग्य आणि पुरोगामी होती. पुढे इथे पान क्रमांक 86-87 वरती पेरियार यांचे विचार सांगितलेले आहेत. ते असे, 1940च्या दशकाच्या अखेरीस पाकिस्तानच्या मागणीभोवती चळवळ सुरू झाली होती. या चळवळीच्या प्रेरणेतून द्रविडस्थान आणि तत्सम प्रवाह सुद्धा निर्माण होत होते. हिंदुत्ववादी विरोधी प्रवाह हा गुंतागुंतीच्या पद्धतीने व्यक्त होत होता. उत्तर भारत विरोधी आणि सत्तेचे केंद्रीकरण विरोधी प्रवृत्ती अशा स्वरूपात हा विरोध व्यक्त होत होता. तामिळनाडूमध्ये द्रविडी भाषिक अस्मिता अतिशय प्रभावी होती. या अस्मितेला दीर्घ इतिहास आहे. हा प्रदेश म्हणजे भारतीय उपखंडातील दक्षिण केंद्र होते. हा प्रदेश उत्तर भारतीयांना कधीही जिंकून घेता आला नव्हता. इतर लेखकांनी असं नमूद केले की सम्राट अशोकच्या काळात अखंड भारत ही जी संकल्पना होती पण त्यांना दक्षिण राज्य जिंकता नाही आलं. त्यामुळं इथे लेखकांनी ते नमूद केलेलं आहे.
19व्या शतकाच्या अखेरीस ब्राह्मण विरोधी चळवळींमध्ये हा प्रदेश म्हणजे अनार्य वांशिक लोकांची भूमी असा दावा व्यक्त होत होता. या भूमिकेमधूनच प्राचीन तमिळ समाजाचे उदात्तीकरण, शैव मत किंवा शैव सिद्धांत तत्वज्ञान हे स्थानिक तत्वज्ञान म्हणून सांगितले जाऊ लागले. हे तत्वज्ञान बिगर हिंदू धर्म म्हणून व्यक्त होऊ लागले. या भूमिकेमधून द्रविडी अस्मिता निर्माण होत गेली. यातूनच 1940 आणि 1950च्या दशकात तमिळ राष्ट्रवाद उभा राहिला. पान क्रमांक 125 वर असं लिहिलंय, 1970च्या दशकाच्या उत्तरार्धात मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आल्यावर संपूर्ण मराठवाड्यातील सवर्ण हिंदूंनी हा मुद्दा म्हणजे आपल्या प्रादेशिक अभिमानाला दिलेले आव्हान आहे अशी भूमिका घेतली. संपूर्ण मराठवाड्यात सवर्ण हिंदूंनी दलित बौद्ध समाजावर हल्ले सुरू केले. पान क्रमांक 39 वर असं लिहिलंय, भारतीय परंपरांचा चिकित्सक पद्धतीने विश्लेषण करणे आवश्यक आहे. इतिहासात या देशातील खालच्या जाती, स्त्रिया, आदिवासी आणि अनार्य यांचे आवाज कायम दडपले गेले. या समाजांविषयी मिथके सुरुवातीपासूनच त्यांच्यावर सत्ता गाजवणाऱ्या सत्ताधिकाऱ्यांनी आपल्याला सोयीस्कर पद्धतीने बदलून गायन सादर केली. शंभू गप्प बसला नव्हता किंवा त्याने मौन धारण केले नव्हते. त्याला गप्प बसवण्यात आले होते. त्याच्या आवाजाची दखलच घेण्यात आली नाही. कदाचित एकलव्यानेही संघर्ष केला असेल, परंतु त्याचा संघर्ष मिथकांच्या कथांमधून नष्ट करण्यात आला होता. परंतु अशाही अनेक कथा आहेत जेथे दडपलेल्या लोकांनी केलेले संघर्ष किमान काही प्रमाणात तरी नोंदवले गेले होते. कधी असे संघर्ष लोककथांमधून किंवा दंतकथांमध्ये शोधणे आवश्यक असते. त्यातून पुढे येणारे हे संघर्षांचे तपशील येथील वर्चस्ववादी व्यवस्थेचे पुरावे आहेत. माझं असं मत आहे की या पूर्ण पुस्तकामधला पान नंबर 139 वरचा हा पॅराग्राफ सगळ्यात महत्वाचा आहे, कारण की या पॅराग्राफ मध्ये पूर्ण पुस्तकाचा सारांश दिलेला आहे. या पुस्तकात हडप्पा संस्कृती, आर्यांचे आगमन, वैदिक संस्कृतीमध्ये असलेली वर्ण व्यवस्था, बळी प्रथा यांचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर बुद्ध आणि महावीर यांचा उदय आणि त्यांची विचारधारा, आणि मग अहिंसावादी दृष्टिकोन भारतामध्ये येतो. बळी प्रथा हळूहळू कमी होती, जाती व्यवस्था कमी होती. पण नंतर परत 8व्या शतकामध्ये शंकराचार्यांचा उदय होतो आणि पूर्ण भारतभर सनातन हिंदू कट्टर विचारधाराची सुरुवात होती. पण त्यानंतर परत 400-500 वर्षांनी लिंगायत समाज, शीख समाज आणि 12व्या शतकात भक्ती परंपरा सुरू होते, जिथे परत जातीयता थोडीशी कमी प्रमाणात आढळते. आता भक्ती परंपरेमध्ये नामदेव, ज्ञानेश्वर, कबीर, मीरा, तुकाराम महाराज अशा अनेक साधू संतांनी समाजाचे मत परिवर्तन केले आणि जाती व्यवस्थेला भेद दिला. त्यानंतर पुढे पेशवाई आली आणि त्यांनी बहुजन समाजावरती केलेले अन्याय अत्याचार या पुस्तकात दिलेत. त्यानंतर पुन्हा एकदा क्रांती आली डाव्या विचारसरणीची. त्यामध्ये सगळ्यात प्रथम महात्मा फुल्यांबद्दल सांगितलं जातं आणि त्यांचा आदर्श घेऊन पुढे शाहू, आंबेडकर आणि पेरियार यांनी एक चळवळ उभी केली. त्यांच्यापासून ते गांधी, नेहरू आणि अगदी शेवटी शरद पाटील आणि ते बीजेपी सरकार, अशा सगळ्या मुद्द्यांवरती लेखिकेने चर्चा केलेली आहे. मला हे पुस्तक वाचताना कौतुक असं वाटतं की एक अमेरिकन लेखिका भारतातील जाती व्यवस्थेचा किती खोलवर अभ्यास करते आणि आपले विचार सोप्या शब्दात मांडते. ज्यांना भारताच्या 5000 वर्षांचा जातीय मतभेद आणि विचारधारेचा अभ्यास करायचा असेल, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. धन्यवाद.